नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या IPO अलार्म या नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. तर ॲक्च्युली IPOची अगदी आता खैरात वाटलेली असं आपण म्हणू शकतो, की 2 का 3 IPO सध्या येत आहेत. त्यातला हा एक महत्त्वाचा IPO तो म्हणजे ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड. म्हणजेच आपल्या ओला इलेक्ट्रिकची जी वाहनं आपण बघितली असतील, म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी सुद्धा एक त्याचा युजर आहे असं पण म्हणू शकतो. तर त्यांचा IPO आता येतोय आणि कधीपासून येतोय ह्याच्याबद्दल आपण सगळ्याच गोष्टी म्हणजे डिस्कस करणार आहोत, की तो कधी येतोय, त्याचं ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे किंवा ओव्हरऑल प्राईस बँड वगैरे काय आहे, हे सगळंच आपण आता डिस्कस करतोय. थोडक्यात चला सुरू करूया. Stockport. Learn, focus, earn. तर आता हा जो IPO आहे तो साधारण आपला सुरू होतोय 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट, म्हणजे साधारण साधारण शुक्रवार, सोमवार आणि मंगळवार या 3 दिवसांमध्ये हा IPO चालणार आहे. त्यामुळे हे जे ड्युरेशन आहे किंवा वेळ आहे ती थोडीशी जास्त आहे शनिवार रविवार आल्यामुळे. तर 2 ऑगस्टला सुरू होणार, 6 ऑगस्टला बंद होणार आहे. या 3 दिवसांमध्ये समजा तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. 7 ऑगस्टला आपल्याला कळेल की अलॉटमेंट झाली आहे का नाही झाली आहे. त्यामुळे 7 ऑगस्टच्या संध्याकाळी आपल्याला ओव्हरऑल कळणार आहे की आपल्याला शेअर्स मिळालेत का नाही मिळाले. लिस्टिंग म्हणजे सकाळी आपल्या इकडे 10 वाजता लिस्टिंग होतं, तर ते 9 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे तसं म्हटलं तर प्रोसेस लगेच होत आहे. म्हणजे पूर्वी ह्याला बऱ्याच वेळेला आठवडा वगैरे जायचा, पण यावेळी आपण बघू शकतो की प्रोसेस जी आहे ती पटापट होते. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू जी आहे ती 10ची आहे आणि प्राईस बँड जो आहे तो 72 ते 76 याच्यामध्ये दिलेला आहे. तसं म्हटलं तर प्रत्येक शेअरची किंमत कमी आहे. म्हणजे IRFC वगैरे जेव्हा आले होते तेव्हा ते 25 रुपयाचा वगैरे होता IRFC. त्यामुळे असंच त्याच्याच साधारण आपण म्हणू शकतो 72 ते 76 हा एक त्याचा प्राईस बँड दिलेला आहे. टोटल लॉट साईज जी आहे ती 195 शेअर्सची आहे. म्हणजे कमीत कमी 195 शेअर्स त्याची टोटल किंमत त्या रेटने जाते 14,820. सो ह्याच्या आसपास आपल्याला एक लॉटसाठी पैसे लागणार आहेत जर आपण अप्लाय करणार असू तर. त्याच्यानंतर इश्यू साईज जी आहे, म्हणजे हा IPO तसं म्हटलं जातं की वर्षभरातला सगळ्यात मोठा IPO असणार आहे. त्यामुळे ह्याची जी इश्यू साईज आहे किंवा IPOची साईज आहे ती 6,145 कोटी एवढी मोठी आहे. आणि त्याच्यात 2 प्रकार असतात. ते म्हणजे त्यातलं IPOचे जे शेअर्स आहेत ते 5,500 कोटी ह्याच्या आसपास आहेत. म्हणजे फ्रेश इश्यू आपण म्हणू शकतो. आणि FPO फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे ओव्हरऑल जे त्याचे ओरिजिनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट विकायला काढलेली आहे. त्यामुळे त्याचा जो कंपोनंट आहे तो 645 कोटीच्या आसपास आहे. टोटल नंबर ऑफ शेअर्स म्हणजे एक शेअरची किंमत 72 ते 76च्या आसपास त्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळे नंबर ऑफ शेअर्स इतका मोठा IPO असल्यामुळे 80 कोटीच्या आसपास नंबर ऑफ शेअर्स आहेत. म्हणजे शेअर्सची संख्या 80 कोटी 86 लाखाच्या आसपास एवढी असणार आहे. त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की केवढा मोठा IPO आहे. सो हे झालं कधी आपल्याला अलॉटमेंट होते किंवा कधी आपल्याला ओव्हरऑल ॲप्लिकेशन करायचं आहे ह्याच्याबद्दल सगळी माहिती. आता आपण पुढे जाणार आहोत आणि बघणार आहोत ओव्हरऑल त्याचे रिझल्ट्स किंवा कंपनी काय करते ह्याच्याबद्दल बघणार. तर आपल्याला माहितीच आहे की IPO जेव्हा येतो तेव्हा त्याला एक कोटा दिलेला असतो प्रत्येक इन्व्हेस्टर्सना. त्यामुळे QIB क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स यांचा जो कोटा आहे तो कमीत कमी 75% म्हणजे बऱ्यापैकी कंपोनंट त्यांचाच मोठा आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल ह्यांचा कोटा आहे जास्तीत जास्त 10 म्हणजे 10% ते इन्व्हेस्ट करू शकतात. आणि रिटेलर्स म्हणजे तुमच्या आमच्यासारखे लोक त्यांचा कोटा आहे साधारण जास्तीत जास्त 15%. म्हणजे तसं म्हटलं तर रिटेलर्सना एवढा काही वाव नाही आहे. त्यामुळे तसं म्हटलं तर मोठ्या लोकच जास्त इन्व्हेस्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर प्रमोटर होल्डिंग जे असतं म्हणजे ओव्हरऑल प्रमोटर जी व्यक्ती आहे किंवा त्या जास्त व्यक्तीसुद्धा असू शकतात, तर त्यांचं ओव्हरऑल जे होल्डिंग आहे ते IPO यायच्या आधीचं हा नंबर आहे ते आहे 85.77% एवढा आहे. आणि IPO इश्यू झाल्यानंतर हे प्रमाण कमी होऊ शकतं. तर आता प्रॉफिट आफ्टर टॅक्स आणि कर्जाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 3 वर्षाचं साधारण आपण जस्ट एक प्रोजेक्शन बघितलं किंवा ओव्हरऑल हिस्ट्री बघितली तर काय होईल. मार्च 2021 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा जो कंपोनंट होता तो 199 म्हणजे वजा 199 कोटी एवढा होता. आणि तोच आकडा मार्च 2024 मध्ये मायनस म्हणजे वजा 1584 कोटी एवढा झालेला दिसतोय. म्हणजे लॉस वाढलेला आहे असं सरळ दिसतंय. तर तसं म्हणायला गेलं तर लॉस वाढण्याचं एक म्हणजे ही एक निगेटिव्ह गोष्ट असली तरीसुद्धा त्याला बरीच कारणं असू शकतात. त्यामुळे एक एक्सपान्शन म्हणजे कंपनीची व्याप्ती वाढवणं हा सुद्धा एक त्याचा मागचा एक भाग आहे. त्याच्यामुळे त्यांनी कर्ज घेतलेली आहेत.
त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही बघाल तर कर्ज मार्च 2021मध्ये 38 कोटीच्या आसपास होतं, ते झालेलं आहे 2389 कोटी याच्या आसपास झालेलं दिसतंय. त्यामुळे कर्जसुद्धा वाढलेलं आहे आणि त्यांच्या एक्सपान्शन आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्याच्यात ओव्हरऑल हे जे क्वार्टरचा रिझल्ट आहे तो सुद्धा जरासा निगेटिव्ह झालेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी 21 आणि 24 हे कम्पेअर करता लॉस बऱ्यापैकी वाढलेला आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आता आपण बघूया कंपनी नक्की काय करते आणि ओव्हरऑल त्याच्यानंतर कंपनी कुठे हा पैसा वापरणार आहे ते बघणार आहोत. तर आता कंपनीचा इतिहास बघता आपण बघू शकतो की साधारण ही 2017मध्ये सुरू झालेली कंपनी आहे. बेंगळुरूमध्ये झालेली सुरू कंपनी आहे आणि कोरमंगलामध्ये त्यांचं ऑफिस आहे. तर इलेक्ट्रिक वाहनं बनवते बऱ्यापैकी. आपण ओलाच्या गाड्या आपण बघितल्या असतील. ओला S1 प्रो, ओला S1 नॉर्मल आहे ती, त्याच्यानंतर एअरचं होतं, नंतर ओला S1X एवढे सुद्धा त्यांचे प्रॉडक्ट आहेत आणि नुकतीच त्यांची बाईकची सुद्धा घोषणा येण्याची शक्यता आहे किंवा 15 ऑगस्टला त्यांच्या ओव्हरऑल मॅनेजमेंटने सांगितलं की काहीतरी मोठी म्हणजे गोष्ट जाहीर करणार आहेत ते. आणि एक कारचं सुद्धा कदाचित त्यांच्या पाईपलाईनिंगमध्ये असू शकतं प्लॅनिंग, तर ते सुद्धा एक त्यांचं आहे. 870 साधारण एक्सपिरियन्स केंद्र आपल्या देशभरात आहेत आणि 431 सर्व्हिस केंद्र म्हणजे सर्व्हिस सेंटर्स आहेत. तर एवढी व्याप्ती आहे आणि त्यांनी निर्यातसुद्धा केलेली आहे. कुठे आफ्रिका आणि साऊथ ईस्ट आशिया इथे सुद्धा त्यांनी निर्यात केलेली आहे काही म्हणजे बॅटरी आणि त्याच्या रिलेटेड गोष्टी. तर आता सप्लाय चेन चांगली आहे. म्हणजे ही जमेची बाजू कुठली आहे तर सप्लाय चेन चांगली आहे त्यांची. स्वतःचं R&D डिपार्टमेंट आहे आणि थेट ग्राहकांना विकायचा प्लॅटफॉर्म म्हणजे डायरेक्ट टू कन्झ्युमर जे आपण म्हणतो तो डायरेक्टली प्लॅटफॉर्म त्यांच्याकडे उपलब्ध आहे. कर्मचारी संख्या त्यांची साधारण येते 959च्या आसपास आहे. हा आकडा थोडासा इकडे तिकडे होऊ शकतो. आणि मेन म्हणजे ती कर्मचारी जे आहेत ते काय काय करतात त्यांच्याकडे, तर गाड्या बनवायचं एक तर मॅन्युफॅक्चरिंग आहे, सॉफ्टवेअर लिहिण्याचं म्हणजे सॉफ्टवेअर डिझायनिंगसुद्धा त्यांच्याकडे चालतं आहे, बॅटरी डेव्हलपमेंट आहे, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आहे. ही सगळी कामं त्यांच्याकडे इनहाऊस केलेली जातात. त्यामुळे तसं म्हटलं तर त्यांच्याकडे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची एक पूर्तता आहे सगळ्या या ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात. तर आता आपल्याकडून IPO मार्फत पैसे उभे केल्यानंतर कंपनी नक्की काय करणार आहे, तर आधीची देणी म्हणजे ही जी काही कर्ज वगैरे घेतलेली आहेत ती भागवायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर कंपनीचं एक्सपान्शन म्हणजे व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे त्यांची गिगावॅट फॅक्टरी जी आहे ती सुद्धा त्याचं कॅपॅसिटी वाढवायचा त्यांचा प्लॅन आहे. म्हणजे ओव्हरऑल बॅटरी वगैरे मॅन्युफॅक्चरिंगचा जो प्रकल्प आहे त्याची सुद्धा व्याप्ती ते वाढवायचा प्रयत्न करणार आहे. कॉर्पोरेट आणि इतर खर्च जे चालतात ते सुद्धा त्यातून भागणार आहेत आणि संशोधन आणि नवीन उत्पादनं म्हणजे R&D ह्याच्यात सुद्धा त्यांना पैसे अजून टाकायचे आहेत. हा सुद्धा एक प्रकार त्याच्यात चालणार आहे. आता ह्यांचे स्पर्धक कोण आहेत तर आपल्याला म्हणजे कदाचित तुमच्याकडे सुद्धा एखादी इलेक्ट्रिक बाईक असूच शकते. त्यामुळे ह्याच्यात आपल्याला एथर एक आहे, त्याच्यानंतर iQube आहे, इवन म्हणजे आमचा एक मित्र आहे त्याच्याकडे बजाज चेतक आहे, नंतर हिरो इलेक्ट्रिक आहे आणि प्रीमियरच्या ज्या त्यांच्या आहेत गाड्या. अजून एक बघितली होती ओकिनावा वगैरे तसे छोटे आहेत पण या सगळ्या आहेत. सो बऱ्यापैकी स्पर्धक आहेत. पण 4 व्हीलरमध्ये सुद्धा MG आलेली आहे, तर MGची एक आहे, टाटाची पण एक आहे. त्यामुळे 4 व्हीलरमध्ये सुद्धा यांना कॉम्पिटिशन तर असणारच आहे. पण बऱ्यापैकी लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे भविष्यात जातोय. म्हणजे जसं ऑलेक्ट्राचं आपण बघितलं की ऑलेक्ट्राचा शेअर अगदी 2 घरांमधून अगदी 4 घरांपर्यंत पोचलेला आहे. त्यामुळे 4 आकड्यांपर्यंत पोचलेला असं म्हणू शकतो. तर तसं काही होऊ शकतं का हे सुद्धा एक बघणं ह्याच्यात एक महत्त्वाचं असणार आहे. तर आता ग्रे मार्केटचं बोलायचं झालं तर ग्रे मार्केट हा तुम्ही कुठल्या दिवशी व्हिडिओ बघताय त्याच्यानुसार कमी जास्त होऊ शकतो. तर आत्ता अजून IPO जस्ट सुरू व्हायचा आहे. त्यामुळे सध्याच्या ह्याला IPO ह्याचा ग्रे मार्केट प्रीमियम जो आहे तो 13च्या आसपास चालू आहे. त्यामुळे ह्याचं लिस्टिंग गेन ह्याच्या हिशोबाने अपेक्षा आहे ती 17% आसपास होऊ शकतं. म्हणजे ओपन होईल तेव्हा तो 17% वर कदाचित होऊ शकतो. पण हाच आकडा किंवा अंदाज हा ओव्हरऑल सबस्क्रिप्शन किती येतं आहे ह्याच्यावर सुद्धा इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे त्याच्यावर एक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर आता एकूणच ठीकठाक वाटतं आहे. थोडासा लॉस कॉम्पोनंट जास्त आहे आणि सध्या तरी मार्केट शेअर म्हणजे त्यांची मोनोपॉली जी आहे ती 35 ते 40% आहे. त्यामुळे बऱ्यापैकी मोनोपॉली आहे असं म्हणू शकतो. म्हणजे अगदी तुम्ही पुण्यात जरी आलात तर पुण्यात तुम्हाला दिसत असेल की या गाड्या ही एथर आणि बजाज चेतक या सारख्या तुम्हाला जाता येतात दिसत असतात. त्यामुळे मोनोपॉली बऱ्यापैकी आहे. जर नवीन बाईक वगैरे आली तर अर्थात म्हणजे फूड डिस्ट्रीब्युशनवाल्या ज्या कंपन्या आहेत त्यासुद्धा इथे वळायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकूणच काय होतं आहे हे एक इंटरेस्टिंग असणार आहे.
मी तरी अप्लाय करायचं म्हणतोय. त्यामुळे तुमचं काय मत आहे हे मी तुमच्यावर सोडतो. म्हणजे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी तर नाही आहे ही. त्यामुळे ओव्हरऑल एक ॲनालिसिस कसा करायचा किंवा म्हणजे अप्लाय करायचं का नाही हा शेवटी निर्णय तुमचाच असणार आहे. त्यामुळे मी तरी अप्लाय करतोय. तुम्ही करत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि केल्यानंतर लागलं तर अगदीच नक्की सांगा. त्यामुळे हे होतं आपलं IPO आलारीचा एक भाग. अजून IPO येत आहेत, त्यामुळे जेवढे आम्हाला त्याच्यावर ॲनालिसिस करून दाखवता येतील तेवढे आम्ही नक्की आणण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया नवीन एका भागात. तोपर्यंत नमस्कार. Stock Board. Learn, focus, earn.